नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण कांदा पिकाचे जे काही मान किंवा ज्याला आपण दांडा असं म्हणतो, तर हा दांडा जाड होणं किंवा जाड बनवणं याच्यावर माहिती आपण पाहणार आहोत. मुळात हा दांडा जाड झाला पाहिजे किंवा जाड करायचा आहे, मुळात याची कन्सेप्ट काय किंवा या पिकाचं गुणधर्म काय, हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा आहे की आपण ते जाणून घेऊयात. आणि त्याच्यानंतर मग आपल्या ज्या काही चुका होतात, या चुका काय आहेत यासुद्धा आपण या व्हिडिओजमध्ये माहिती करून घेणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, कधीही तुम्ही ज्यावेळेस कांदा लागवड करताय तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की तुम्ही खत व्यवस्थापन करताना कोणती खतं निवडताय. म्हणजे बरोबर खतं निवडताय की चुकीची निवडताय, की तुमच्या खतामध्ये किंवा खत डोजमध्ये तुम्ही युरियाचा वापर जास्त करताय का किंवा नत्राचाच फक्त जास्त वापर करताय का, या गोष्टीकडे तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. तुमचा जो डोज आहे, जसं की मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये मागे सांगितलेलं की 1 महिन्याचा जर कांदा असेल तर त्याला कोणतं खत व्यवस्थापन करणं योग्य ठरेल, किंवा जो सुरूचा आहे म्हणजे आपण लगेच लावलाय आणि लगेच आपल्याला खत व्यवस्थापन करायचे जे की भरपूर शेतकरी करतात, मग अशा वेळेस कोणतं खत व्यवस्थापन केलं पाहिजे किंवा कोणतं खत टाकलं पाहिजे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा जर तुम्ही व्यवस्थित केला नाही किंवा तुम्ही जर एखाद्या खताची मात्रा जास्त दिली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये एकतर चुकीचं खत व्यवस्थापन असेल किंवा युरियाचा अतिरिक्त वापर असेल किंवा खतांचा कोणताही शेड्यूल नसताना तुम्ही कोणतीही खतं आलटून पालटून दिलीत, तर अशा वेळेसुद्धा कांदा पिकाची जी मान आहे किंवा दांडा आहे हा वाढल्या जात नाही, याची साईज होत नाही, म्हणजेच फुटवेसुद्धा व्यवस्थित होत नाहीत आणि तिथं एक लवचिकपणा आपल्याला जाणवतो. आणि हा जर लवचिकपणा जाणवत असेल तर याच्यावर बुरशीचा सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात अटॅक होण्याची दाट शक्यता असते. आणि हीच माहिती तुम्हाला शक्यतो तज्ज्ञ लोकांकडून मिळेल, पण बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला एक वेगळी माहिती दिली जाते किंवा हे वाढवा ते वाढवा, हे वापरा ते वापरा. मुळात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे हा आहे कांदा पिकावर पहिला खत व्यवस्थापन. याच्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर सांगितलं जातं की दुसरं तिसरं चौथं, पण मुळात आपला कांदा पिकाचा कालावधी आणि आपण जी खतं देतोय त्या खतांचा कालावधी, जर तुम्ही तर वॉटर सोल्युबल खत वापरत असाल किंवा वॉटर सोल्युबल ग्रेड वापरत असाल तर मग मात्र तुम्ही 3 किंवा 4 डोस करू शकता. पण तिथंसुद्धा आपल्या खर्चाचं नियोजन, त्यासोबत आपल्या कांद्याची स्थिती आणि कांदा किती वाढतोय किंवा किती वाढायला पाहिजे, कुठं वाढतोय, कसं वाढतोय, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जर या कांद्याच्या मानाच फक्त उंचावत असतील, म्हणजे कांदा खाली बारीक आहे, वर पातही चांगली दिसते, पण मधला जो गॅप आहे कांद्याची गोटी आणि वरचा जो मानेपर्यंतचा भाग, हा जर तुम्हाला गॅपमध्ये जास्त वाटत असेल तर तिथंसुद्धा मग तुम्हाला त्या कांदा पिकाची वाढ कमी करणं किंवा ते मान थांबवणं, मांडीची लांबलेली साईज जी आहे ही थांबवणं, याच्यावर जास्त प्रयोग करण्याची गरज आहे किंवा ती वाढ थांबवणं गरजेचं आहे. मग याच गोष्टी आपल्याला समजून आल्या पाहिजेत किंवा आपलं पीक कोणत्या दिशेला चाललंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आता मान किंवा दांडा हा जाड करायचा असेल तर त्याच्यासाठी जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं नसेल तर तुम्ही खत व्यवस्थापन करून घ्या. पण खत व्यवस्थापन करून सुद्धा ते जर वाढत नसेल आणि तुमचा कांदा 30 दिवसाच्या, कमीत कमी 30 दिवसाच्या पुढे निघाला असेल, जवळजवळ 40, 45, 50 या कालावधीमध्ये असेल तरच हा उपाय करा. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी एवढा घाईला आलेला असतो किंवा काही लोकांनी असं सांगितलेलं असतं की तुम्ही हे सोडा ते सोडा, पण कोणत्या कालावधीमध्ये सोडा हे पण महत्त्वाचं आहे. मग जर कांदा जर तुमचा 25 दिवसाच्या कालावधीमध्ये असेल आणि तिथं जर तुम्हाला काही सजेस्ट केलं असेल तर ते सुद्धा लक्षात घ्या, कारण कांदा पिकाला वाढीला सुद्धा चांगली पात फुटेपर्यंत सुद्धा आणि चांगले फुटवे येईपर्यंत सुद्धा जवळजवळ 15 ते 25 दिवसाचा कालावधी जातो. आता आपल्याकडं ऑलरेडी आपण पहिल्याच स्टेजला चांगला स्ट्रॉंग डोस केलेला आहे, त्याच्यामुळं आता साधारणतः 15 दिवसामध्ये त्याला चांगले फुटवे आता दिसायला लागलेत, म्हणजे 6-7 पातीवर आता कांदा गेलेला आहे. मग हीच खरी स्टेज आहे की ज्यामध्ये कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला चांगली पात येत असेल, चांगले फुटवे येत असेल आणि तरीसुद्धा तुम्ही जर खत व्यवस्थापन केलं नसेल तर तुमचा कांदा जो आहे स्ट्रॉंग झोनमध्ये आहे. तुम्ही जर खत व्यवस्थापन केलं आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला काहीच पाती मिळत नाही आहेत, म्हणजे 4 आणि 5 पाती मिळत आहेत, तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं विचार करण्याची गरज आहे, कारण तुमच्या जमिनीमध्ये नत्र, स्फोरद, पालाश किंवा इतर जे सेकंड ग्रेड न्यूट्रिएंट आहेत तर ही सुद्धा मिळत आहेत का हे महत्त्वाचं आहे. मग याच्यानुसार तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं आहे. दांडा वाढण्यासाठी किंवा मान वाढण्यासाठी आपण प्रयोग करू शकतो की याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश, म्हणजे फॉस्फरस ज्या प्रमाणात आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला पोटॅशसुद्धा लागेल. आणि हीच लेवल जी आहे की तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि नेहमी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की पिकासाठी नत्र एवढा महत्त्वाचा नाही आहे जेवढा महत्त्वाचा आहे स्फुरद आणि पालाश. या 2 घटकांकडं आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि हेच तुम्ही करायला पाहिजे. जास्त
चुकीची माहिती पाहण्यापेक्षा ठराविक लोकांचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिल्या तर तुमचं कन्फ्युजन जे आहे हे कमी होईल. तुम्ही भले कोणालाही फॉलो करत असाल, मी असं म्हणत नाही की तुम्ही याला फॉलो करू नका त्याला फॉलो करू नका, 100% फॉलो करा, पण एकाच व्यक्तीला फॉलो करा किंवा 1-2 जण अशी लोक ठेवा की ज्यांच्यापासून तुम्हाला फायदा होतोय किंवा चांगली माहिती मिळते. कारण काय होतं की आता बरेच शेतकरी असं सांगतात की मला इकडून तर वेगळी माहिती मिळाली, तुम्ही तर वेगळी सांगताय, तिसऱ्याकडून ऐकली तर ती तर वेगळी सांगते. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी खूप कन्फ्यूज होतो आणि परिणामी त्याचा परिणाम जो आहे त्याच्या उत्पादनावर होतो किंवा त्याच्या पिकावर होतो. आणि मला असं वाटत नाही की माझ्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान होईल किंवा व्हावं. त्यामुळं तुम्ही शक्यतो कोणालाही फॉलो करा, पण खूप जास्त लोकांना फॉलो करू नका की ज्याच्यामुळं तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जी ग्रेड सांगितली आहे की फॉस्फरस आणि पोटॅश, मग यामध्ये तुम्ही 052-34 वापरू शकता, 060-20 वापरू शकता, 060-24-30 किंवा 060-40. पण 060-40 जी ग्रेड आहे ही तुम्हाला एकदम शेवटच्या स्टेजला वापरायची आहे. साधारणतः 60 ते 70 दिवसांच्या कालावधीच्या नंतर ज्यावेळेस आपला कांदा पोचण्यासाठी सुरू होतो त्या कालावधीमध्ये वापरायचा आहे. त्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांचा कांदा फक्त पातीवरच चालला आहे, म्हणजे कांदा जेमतेम आता जवळजवळ 60-70 दिवसांचं झालं असेल, पण खाली काहीच होत नाही आहे, म्हणजे खाली फक्त लिंबासारखी गोटी तयार आहे आणि वरच फक्त पात जी आहे 10-15 पातीवर कांदा गेला आहे, फक्त मानच दिसते, खाली कांदा काही सुधारत नाही आहे. तर अशा वेळेस आपल्याला जी अशी बुरशीनाशक वापरायची आहेत की जी कांद्याची साईज जी आहे किंवा जी बोगस वाढ होते ती थांबवते. मग अशा परिस्थितीत लिओसिन असेल किंवा कल्टर असेल किंवा टिल्ट असेल, अशा बुरशीनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे की जे पिकांची अतिरिक्त वाढ थांबवतात आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट सुरू होते. अशा खतांचा आपल्याला तिथं वापर करावा लागणार आहे. म्हणजे जर एकूण तुम्हाला जर लक्षात आलंच असेल की साधारणतः 40 दिवसानंतर आपल्याला कांद्यामध्ये ह्या डेव्हलपमेंट करायच्या आहेत, मानवाढीच्या किंवा दांडवाढीच्या. याच्यामध्ये सुद्धा जर अतिरिक्त वाढ असेल तर तुम्हाला सांगितलेले बुरशीनाशक वापरायचे आहेत. म्हणजे यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही काम मी सांगितलेले आहेत. मुळात हे दोन्हीही अतिशय महत्त्वाचे आहेत. आता बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळालं असेल की यामुळं खूप वाढ झाली, असं होत नाही. त्यामुळं ती वाढ होत नाही, त्यामुळं जी अतिरिक्त वाढ असते ती वाढ थांबवली जाते. मी आत्ताच एका ठिकाणी व्हिडिओ पाहिला की शेतकऱ्याला सांगायला लावलं अमुक कंपनीने की आमचं अमुक वापरल्यामुळं माझा जो कांदा आहे हा खूप जास्त जाड झाला, म्हणजे खूप साईज वाढली. तर मुळात तुम्ही जे खत वापरताय ते कोणतं आहे ते अगोदर ओळखा. ते जर अतिरिक्त वाढ कमी करणार असेल, म्हणजेच काही ते अतिरिक्त वाढ कमी करते की ज्याच्यामुळं खाली पिकाची वाढ होते, ते फुगवण करणारं नाही आहे, ते वाढ थांबवणार आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करा. जे काही पेस्टिसाइड्स आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत, ती पेस्टिसाइड्स कोणत्या गोष्टीवर काम करत आहेत, कोणत्या गोष्टीसाठी आपण त्याचा वापर करतो, या गोष्टींचा अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि जो खर्च तुम्ही शेतीवर करताय किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुम्ही जो खर्च करताय तो तुमचा कमी होईल. तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच कांदा पिकासंबंधी तुमची कोणतीही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.